विरारमध्ये एका हॉस्पिटलला आग लागलेली आहे आणि हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी सेंटरला ही आग लागलेली आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु तात्काळ मदत मिळाल्याने आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दल तात्काळ पोहोचल्याने ही आग आटोक्यात आलेली आहे। विरार पश्चिमेच्या गोपानी नगरमधील अथर्व फिजिओथेरपी सेंटरला ही आग लागली होती आणि आज सकाळी 11:15च्या सुमारास एसी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचं बोललं जाते। सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नसून फिजिओथेरपी सेंटरमधील बेड, एसी, रुग्णाला मोठ्या प्रकारचं नुकसान झालं आहे। त्वरित सावधगिरी बाळगून सेंटरचे डॉक्टर अमेय सामंत यांनी आग विझवत वसई विरार महापालिकेला पाचारण केलं असता घटनास्थळी अग्निशमन दलाचे 2 गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यात यश मिळालेलं आहे। मात्र बाजूलाच खर्डे फ्रॅक्चर मॅटर्निटी हॉस्पिटल, आस्था बाल रुग्णालय, निर्मय पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सेंटर आणि रहिवासी राहतात। जर आगीचा भडका वाढला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, मात्र कुठल्याही प्रकारची अशी जीवितहानी झाली नाही। महापालिका प्रशासनाने अशा फिजिओथेरपी सेंटरचे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे की नाही याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे। त्यामुळे आता हॉस्पिटलला लागणाऱ्या आगीच्या घटना वाढत चाललेल्या, त्यामुळे महानगरपालिकेला आता याबाबत त्वरितच चांगली पावलं उचलावी लागणार आहेत। प्रवीण नलावडे, वसई।